मंडळी, तुम्ही कधी असं केलं आहे का की उद्या ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम जमा करायचं असतं, पण तुम्ही ते काम सुरू करण्याऐवजी मोबाईल उघडता, एक रील मग दुसरी, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि अचानक रात्रीचे 11 वाजतात. मग मनात एकच विचार येतो, मी इतका आळशी का आहे? पण थांबा, कदाचित तुम्ही आळशी नाहीच. तुमचा मेंदू तुम्हाला आळशी बनवत नाही आहे, तो तुम्हाला अस्वस्थ वाटणाऱ्या कामापासून वाचवत आहे आणि यामागे सायकॉलॉजी आहे. आज आपण समजून घेणार आहोत की आपण काम पुढे का ढकलतो, आपला मेंदू त्यावेळी नेमकं काय करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या नाही आजपासून काम सुरू करण्यासाठी सायकॉलॉजीचाच वापर कसा करायचा. मंडळी, ही समस्या आपल्या सगळ्यांची आहे. समजा पुण्यातला एक सामान्य तरुण आहे अमोल. अमोलला ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा रिपोर्ट तयार करायचा आहे. तो सकाळी स्वतःला सांगतो, आज दुपारी नक्की करतो. दुपारी तो म्हणतो, आता थोडं जेवतो, जेवणानंतर फ्रेश होऊन करतो. जेवण झालं मग 5 मिनिटं मोबाईल पाहतो. ती 5 मिनिटं कधी 45 मिनिटांची होतात त्याला कळतही नाही. संध्याकाळी 7 वाजता तो स्वतःवर चिडतो, आजही काही काम झालं नाही. मग रात्री अचानक तो रिपोर्ट बनवायला बसतो आणि आश्चर्य म्हणजे 2 तासाचं काम तो 45 मिनिटात पूर्ण करतो. आता प्रश्न असा आहे, जर अमोल आळशी असता तर रात्री 45 मिनिटात काम कसं पूर्ण झालं? इथेच सायकॉलॉजी एक महत्त्वाचं उत्तर देते. समस्या काम करण्याच्या क्षमतेत नसते, समस्या काम सुरू करण्याच्या क्षणी असते. तर मंडळी, आपण काम पुढे का ढकलतो? आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच काम पुढे ढकलण्याला साधारणपणे आळस समजतो, पण अनेक वेळा त्यामागे आळस नसतो, त्यामागे असतो अस्वस्थपणा. समजा तुम्हाला उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तुम्हाला भीती वाटते, माझं प्रेझेंटेशन चांगलं झालं नाही तर, बॉस काय म्हणेल, लोक माझ्यावर हसले तर, मला सगळं येत नसेल तर. आता मेंदूसमोर 2 पर्याय आहेत. एक, अवघड काम करा आणि आत्ताच ताण अनुभवा. दुसरा, मोबाईल उघडा आणि काही मिनिटांसाठी आनंद मिळवा. मेंदू सहसा दुसरा पर्याय निवडतो, कारण मोबाईल पाहणं सोपं आहे आणि रिपोर्ट लिहिणं कठीण आहे. मेंदूला नेहमी योग्य गोष्ट हवी असते असं नाही, त्याला आत्ता आरामदायक वाटणारी गोष्ट हवी असते. आणि पुढचा मुद्दा आणखी धक्कादायक आहे, तो म्हणजे प्रेझेंट बायस. आत्ताचा आनंद खूप मोठा का वाटतो? तर मंडळी, सायकॉलॉजीमध्ये एक महत्त्वाची कल्पना आहे, प्रेझेंट बायस. म्हणजेच भविष्यात मिळणाऱ्या मोठ्या फायद्यापेक्षा आत्ता मिळणारा छोटा फायदा आपल्या मेंदूला जास्त आकर्षक वाटतो. उदाहरण बघा, तुम्ही म्हणता दररोज व्यायाम केला तर 6 महिन्यांनी शरीर फिट होईल. हा फायदा भविष्यात आहे, पण त्याच वेळी मोबाईलवर एक मजेदार व्हिडिओ आहे, त्याचा आनंद आत्ताच. म्हणून मेंदू म्हणतो, एक्झरसाइज उद्या करू, व्हिडिओ आत्ता बघू. यालाच आपण रोजच्या आयुष्यात म्हणतो, उद्यापासून सुरू करतो. आणि गंमत म्हणजे उद्या कधीच आज होत नाही, कारण आज आलं की पुन्हा तेच उद्यापासून. इतिहासातही काम, कल्पना आणि अपूर्ण प्रकल्प यांचं नातं खूप मनोरंजक आहे. जगप्रसिद्ध कलाकार आणि विचारवंत आहेत. यांच्याबद्दल अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये त्यांच्या अनेक कल्पना आणि प्रकल्प अपूर्ण राहिल्याचं दिसतं. पण त्याचा अर्थ ते आळशी होते असं अजिबात नाही. उलट त्यांची जिज्ञासा इतकी मोठी होती की ते एका विषयावर काम करत असताना दुसऱ्या कल्पनेकडे वळत असत. त्यांच्या डोक्यात सतत नवीन प्रश्न निर्माण होत होते. इथे आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. कधीकधी काम पुढे ढकलणं हे काम करण्याची इच्छा नसल्यामुळे होत नाही, तर आपल्या मनात त्या कामाबद्दल खूप विचार, भीती किंवा पर्याय असल्यामुळे होतं. पण आता प्रश्न आहे, आजच्या काळात आपण हे कसं बदलणार? तर काम पुढे ढकलण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे परफेक्शनिझम. तुम्ही कधी म्हणालात का, मला हे काम खूप छान करायचं आहे, पूर्ण तयारी झाल्यावर सुरू करतो, सगळं परफेक्ट झालं की व्हिडिओ बनवतो, सगळं व्यवस्थित समजल्यावर बिझनेस सुरू करतो. ऐकायला हे खूप चांगलं वाटतं, पण समस्या अशी आहे, परफेक्ट सुरुवात जवळजवळ कधीच होत नाही. एका विद्यार्थ्याला 50 पानांचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणतो, आज पूर्ण 50 पानं करतो. 50 पानांचा विचार करताच त्याला काम खूप मोठं वाटतं, मग तो सुरुवातच करत नाही. पण जर त्याने स्वतःला सांगितलं, फक्त 2 पानं वाचतो, तर मेंदूला ते काम छोटं वाटतं आणि छोटं काम सुरू करणं सोपं होतं. इथे एक अत्यंत उपयोगी नियम आहे. मोठं काम दिसलं की मेंदू घाबरतो, म्हणून काम छोटं करा. मला पूर्ण पुस्तक वाचायचं आहे,
याऐवजी फक्त 5 पानं वाचायची, मला पूर्ण यूट्यूब व्हिडिओ बनवायचा आहे याऐवजी फक्त इंट्रोडक्शन लिहायचं आहे, मला पूर्ण बिझनेस प्लॅन बनवायचा आहे याऐवजी फक्त पहिल्या 3 मुद्द्यांची यादी करायची. लक्षात ठेवा, तुमचं लक्ष काम पूर्ण करणं नसावं, सुरुवात करणं असावं. कारण एकदा सुरुवात झाली की मेंदूला पुढचं पाऊल घेणं तुलनेने सोपं जातं. पण इथे अजून एक सायकोलॉजी आहे जी तुमचं काम पूर्णपणे बदलू शकते. फक्त 5 मिनिटं असा नियम. समजा तुमच्याकडे खूप मोठं काम आहे आणि तुमचं मन म्हणतं आज नको. त्यावेळी स्वतःला असं सांगू नका मला हे पूर्ण करायचंच आहे. त्याऐवजी सांगा मी फक्त 5 मिनिटं हे काम करणार, बस 5 मिनिटं. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर फक्त 5 मिनिटं पुस्तक उघडा. ऑफिस रिपोर्ट असेल तर फक्त 5 मिनिटं त्याचा पहिला भाग लिहा. व्हिडिओ बनवायचा असेल तर फक्त 5 मिनिटं स्क्रिप्ट लिहा. याला छोट्या सुरुवातीचा फायदा म्हणता येईल. कारण सुरुवात करण्याचा मानसिक अडथळा कमी होतो आणि अनेक वेळा गंमत अशी होते 5 मिनिटं काम केल्यानंतर तुम्हाला जाणवतं अरे हे तर एवढं कठीण नव्हतं आणि मग 5 मिनिटाचं काम 20 मिनिटं होतं, 20 मिनिटाचं 40 मिनिट होतं आणि शेवटी तुम्ही कामाच्या मध्यभागी पोहोचलेले असतात. आता एक प्रामाणिक प्रश्न, काम सुरू करण्याआधी तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? टेबलवर, खिशात की अगदी हाताच्या अंतरावर? जर मोबाईल तुमच्या जवळ असेल तर प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्या मेंदूला एक छोटा रिवॉर्ड देऊ शकतो. म्हणून काम करताना फोन सायलेंट करण्यापेक्षा शक्य असेल तर दुसऱ्या खोलीत ठेवा. नोटिफिकेशन्स बंद करा. कामासाठी एक निश्चित जागा ठेवा. कारण आपण फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहिलो तर रोज संघर्ष करावा लागतो. पण वातावरण बदललं तर काम सोपं होतं. चांगली सवय तयार करण्यासाठी स्वतःशी युद्ध करण्यापेक्षा वातावरण आपल्या बाजूने तयार करणं जास्त प्रभावी ठरू शकतं. तुम्ही लक्ष दिलं असेल, अनेक लोक डेडलाईन जवळ आली की अचानक खूप प्रॉडक्टिव्ह होतात. कालपर्यंत जे काम होत नव्हतं तेच काम रात्री 2 वाजता पूर्ण होतं. का? कारण आता भविष्याचा फायदा आणि वर्तमानातील आराम यांच्यातला फरक कमी होतो. डेडलाईन जवळ आली की मेंदूला जाणवतं आता खरंच करावं लागेल. म्हणूनच स्वतःसाठी छोट्या डेडलाईन तयार करणं उपयोगी ठरू शकतं. उदाहरणार्थ, हा रिपोर्ट शुक्रवारी पूर्ण करायचा असं न म्हणता आज रात्री 8 वाजेपर्यंत इंट्रोडक्शन पूर्ण, उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत ॲनालिसिस पूर्ण. म्हणजे मोठ्या कामाला छोट्या डेडलाईनमध्ये विभागा. पण सर्वात मोठा शत्रू कोण? तर आळस नाही, मोबाईल नेहमी नाही, वेळेची कमतरता कदाचित नाही. अनेक वेळा सर्वात मोठा शत्रू असतो स्वतःबद्दलची आपली चुकीची समजूत. आपण म्हणतो मी आळशी आहे, माझ्याकडून काही होत नाही, मी नेहमी काम पुढे ढकलतो. ही वाक्य आपण वारंवार स्वतःला सांगितली की आपली ओळख तशीच बनू लागते. त्याऐवजी स्वतःला सांगा मी आळशी नाही, मला काम सुरू करण्यात अडचण येते आणि मी ती बदलू शकतो. हा छोटा फरक खूप महत्त्वाचा आहे. कारण मी असा आहे यामध्ये बदलाची जागा कमी असते, पण मी हे बदलू शकतो यामध्ये शक्यता असते. तर आता पाहूया आजपासूनच वापरता येतील अशा 5 सायकोलॉजी टेक्निक्स. चला आता सगळं एका छोट्या फॉर्म्युल्यामध्ये पाहूया. पहिली गोष्ट, काम छोटं करा. पूर्ण कामाचा विचार करू नका, पहिलं छोटं पाऊल ठरवा. दुसरी गोष्ट, 5 मिनिटांचा नियम. स्वतःला सांगा फक्त 5 मिनिटं. तिसरा नियम, मोबाईल दूर ठेवा. तुमची इच्छाशक्ती तपासण्यापेक्षा डिस्ट्रॅक्शन कमी करा. चौथी गोष्ट, छोटी डेडलाईन ठेवा. म्हणजे कधीतरी नाही, आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. पाचवी गोष्ट, स्वतःला आळशी म्हणणं बंद करा. तुमची समस्या तुमची ओळख नाही, काम पुढे ढकलण्याची सवय बदलता येते. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित तुमच्या आयुष्यात अनेक कामं आहेत जी तुम्ही महिन्यांपासून पुढे ढकलत आहात. एखादा कोर्स, एखादी परीक्षा, एखादा बिझनेस आयडिया, एखादं यूट्यूब चॅनल, एखादं महत्त्वाचं प्रेझेंटेशन किंवा कदाचित स्वतःसाठी घ्यायचा एखादा मोठा निर्णय. आणि प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला म्हणत असाल उद्यापासून सुरू करतो, पण तुमच्या आयुष्यातला बदल उद्यापासून सुरू होणार नाही. तो सुरू होईल ज्या क्षणी तुम्ही पहिलं छोटं पाऊल उचलाल त्या क्षणी. तुम्हाला आज पूर्ण पर्वत चढायचा नाही, फक्त पहिलं पाऊल घ्यायचं आहे. 5 मिनिटं काम करा, एक पान वाचा, एक परिच्छेद लिहा, एक फोन करा, एक छोटा निर्णय घ्या. कारण अनेक मोठ्या यशांची सुरुवात
मोठ्या मोटिवेशनने होत नाही, ती एका छोट्या सुरुवातीने होते. आणि पुढच्या वेळी तुम्ही एखादं काम पुढे ढकलताना स्वतःला मी आळशी आहे असं म्हणण्याआधी एक प्रश्न विचारा, माझा मेंदू या कामापासून का पळतोय? कदाचित तिथेच तुमच्या समस्येचं उत्तर दडलं असेल. आणि लक्षात ठेवा, काम पुढे ढकलणं ही तुमची ओळख नाही, ती एक मानसिक सवय आहे आणि योग्य सायकॉलॉजी वापरून ती सवय बदलता येते. तर मंडळी, जर या व्हिडिओमधून तुम्हाला स्वतःचं काम पुढे ढकलण्याच्या सवयीबद्दल काही नवीन समजलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये फक्त एक गोष्ट लिहा, मी आज कोणतं काम सुरू करणार आहे. कदाचित तुमची ही एक छोटी कमेंट तुम्हाला ते काम खरंच सुरू करण्याची आठवण करून देईल. अशाच सोप्या भाषेत सायकॉलॉजी, माइंडसेट आणि आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले विषय समजून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.